श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आजची शनी अमावस्या केवळ एक अमावस्या नाही, हा अतिशय विशेष योग आहे. या शनी मंगळ आणि वटवृक्षाच्या म्हणजे वडाच्या झाडाच्या दिव्य ऊर्जेचा एक दुर्मिळ संगम आहे. जर तुमच्या घरात वारंवार आजारपण, अशक्तपणा, मानसिक ताण किंवा अचानक आरोग्याच्या समस्या उद्भवत असतील तर सनातन परंपरेत शनीश्वरी अमावस्येची रात्र ही विशेष शांतता आणि आरोग्य साधनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शनिदेव हे शरीराचे कष्ट, जुने आजार, कर्मानुसार मिळणारी पीडा आणि जीवनातील कठीण परीक्षांचे कारक मानले जातात. तर मंगळ ग्रह हा रक्त, ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्ती आणि शरीरातील अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा हे दोन्ही ग्रह अशांत किंवा प्रतिकूल असतात तेव्हा माणसाला वारंवार आजारपण, थकवा, अस्वस्थता आणि उपचारात अडथळे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच शनी अमावस्याला केलेले पारंपरिक उपाय अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात. 3 दिव्य शक्तींचा संगम. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जेव्हा शनिदेवाची कर्मशक्ती, मंगळाची अग्नि ऊर्जा आणि वटवृक्षाची म्हणजे वडाच्या झाडाची स्थिर दिव्य स्पंदने जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र सक्रिय होतात तेव्हा जीवनातील नकारात्मकता वेगाने दूर होऊ लागते. शनी हे शरीरातील जुने कष्ट आणि कर्मफलाशी जोडलेले आहेत, तर मंगळ हा रक्त, ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्तीचा ग्रह आहे. जर या दोन्ही ग्रहांचे संतुलन बिघडले तर व्यक्तीला जीवनात अधिक संघर्ष करावा लागतो. पण शनीश्वरी अमावस्येच्या रात्री केलेले शुभ कार्य या दोन्ही ऊर्जांना संतुलित करण्याची एक सुवर्ण संधी मानली जाते. आज सायंकाळी आवर्जून करायचे विशेष उपाय. पिंपळाच्या झाडाला काळे तीळ टाकलेले जल अर्पण करा. वडाच्या झाडाला गूळ मिश्रित जल अर्पण करा. पिंपळ आणि वडाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. ओम शं शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हनुमान चालीसा वाचा, ज्यामुळे मंगळाची नकारात्मक ऊर्जा शांत होईल. काळे तीळ, उडीद डाळ आणि तेलाचे दान करा. एखाद्या गरीब, आजारी किंवा वृद्ध व्यक्तींची मनापासून सेवा करा. असे मानले जाते की या रात्री केलेले दान आणि जप मंत्र आपल्या मनावर, शरीरावर आणि कर्माच्या ऊर्जेवर सकारात्मक व खोल प्रभाव पाडतात. पण लक्षात ठेवा, शनिदेव केवळ पूजेने प्रसन्न होत नाही, तर ते तुमच्या योग्य वर्तनाने, शिस्तीने आणि चांगल्या कर्माने प्रसन्न होता. म्हणूनच कोणाचेही मन दुखवू नका. राग आणि अहंकार सोडून द्या. माता, पिता आणि मोठ्या माणसांचा आदर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.